नमस्कार. श्री स्वामी समर्थ. वसुबारस या सणाबद्दल माहिती घेणार आहोत. वसुबारस या दिवशी गाई वासराची पूजा कशी करावी याबद्दल माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. आपल्या हिंदू संस्कृतीत ज्या गाईला आपण पूज्य देवता मानतो त्या गाईच्या पूजनाने दिवाळीच्या उत्सवाचा आरंभ होतो. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. या दिवशी सवत्स धेनूची म्हणजे गाय आणि तिच्या पाडसाची पूजा केली जाते. तर इथे मी पूजेसाठी फुले घेतलेली आहेत. त्याचबरोबर विड्याची पाने, तुळशीची पाने, दुर्वा आणि प्रसाद ठेवण्यासाठी घेतलेला आहे. तर कुठलीही पूजा करण्याच्या अगोदर गणपती बाप्पांची पूजा करायची असते. तर इथे मी गणपतीची मूर्ती घेतलेली आहे. गणपतीची मूर्ती नसेल तर सुपारी घेऊ शकतात. वसुबारस या दिवशी रमा एकादशी आहे. विष्णूचा 8वा अवतार कृष्णाच्या बालरूपाची पूजा केली जाते या दिवशी. यावर्षी गुरुवार 9 नोव्हेंबर 2023 रोजी वसुबारस आहे. याच दिवशी रमा एकादशी देखील आहे. इथे मी पाट ठेवून त्याच्यावर आसन टाकून घेतलेले आहे आणि त्याच्यावर थोडेसे तांदूळ ठेवून आपण दीप प्रज्वलन करणार आहोत. या अक्षतांवरती हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दिवा ठेवायचा आहे आणि दिव्याची पूजा करून घ्यायची आहे. दिव्यालाही हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि दीप प्रज्वलन करायचं आहे. या दिवशी देवी लक्ष्मी जी संपत्तीची देवी म्हणून ओळखली जाते ती गायीचे रूप धारण करते. म्हणून लोक देवी लक्ष्मीचे आशीर्वाद घेण्यासाठी गायीची पूजा करतात. यानंतर एका ताम्हणामध्ये गणपतींना पंचामृताने आणि पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे. सवस्त धेनू हे पृथ्वीचेच एक रूप आहे. वसू म्हणजे पृथ्वी. तिच्या अंगाखांद्यावर आपण बागडतो म्हणून तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. त्यातून वात्सल्य, प्रेम आणि जिव्हाळा प्रतीत होतो. या दिवशी गुरुद्वादशीही साजरी केली जाते. वसुबारसेच्या दिवशी आकाशकंदील लावून त्याची पूजा करून दामोदराय नभसि तुलाया दोलयासह प्रदीपते प्रयच्छामी नमोनंताय वेदसे. याचा अर्थ असा की श्रेष्ठ अशा परमेश्वराला म्हणजेच दामोदराला म्हणजे नारायणाला मी हा आकाशातील काठीवर झुलणारा ज्योतिसहित दीप अर्पण करतो. त्या अनंताला माझा नमस्कार असो असा मंत्र म्हणून नमस्कार करावा. हा आकाशात झेपावणारा आकाशकंदील देव दिवाळीपर्यंत लावला जातो. इथे मी विड्याची पाने ठेवून घेतलेली आहेत. गणपती बाप्पांची मूर्ती, श्रीकृष्णाची मूर्ती आणि गाय वासराची मूर्ती ठेवायची आहे. दीपावलीचा प्रारंभ जरी धनत्रयोदशीपासून होतो असे मानले जात असले तरी त्याच्या आदल्या दिवशी येणारी वसुबारस ही ग्रामीण जीवनात अतिशय महत्त्वाची मानली जाते. या विड्याच्या पानावर अक्षता टाकून त्याच्यावर हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गणपतीला चंदन गंध लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर विड्याच्या पानावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे. वर्षभरातील सर्व एकादशींना श्रीविष्णूचे पूजन केले जाते. मात्र रमा एकादशीला श्रीविष्णूचा 8वा अवतार मानले गेलेल्या श्रीकृष्णाचे पूजन केले जाते. रमा एकादशीला श्रीकृष्णाची विधिवत पूजा केल्यास सुख आणि सौभाग्य प्राप्त होते असे सांगितले जाते की घरातील धनधान्य समृद्धी वृद्धिंगत होते. तर एका ताम्हणामध्ये आपण श्रीकृष्णांना पंचामृत आणि पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे. अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर श्रीकृष्णांना चंदन आणि गंध लावून घ्यायचा आहे. त्यानंतर वस्त्र आभूषणे घालायचे आहेत. पुरुष मंडळींनी हे व्रत केल्यास सांसारिक सुख आणि वैवाहिक जीवन सुखमय होण्याचे शुभ आशीर्वाद प्राप्त होतात. तसेच रमा एकादशीच्या व्रतामुळे मोक्षप्राप्ती होते. या दिवशी गुराखी लोक भल्या पहाटे उठून दिवे लावतात व गाई गुरांच्या गोठ्यात जाऊन मोठ्या प्रेमाने म्हणतात, दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी. गाई म्हशी कुणाच्या? लक्ष्मणाच्या. लक्ष्मण कुणाचा? आई बापाचा. असे म्हणत दिवे लावतात. ताम्हणामध्ये आता आपल्याला गाय वासराची मूर्ती घ्यायची आहे आणि तिला पंचामृत आणि पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे. अश्विन वद्य द्वादशीला गायीचे वासरासहित पूजन करावे. या दिवशी घरातील गोधनाची पूजा केली जाते. समुद्र मंथनाच्या वेळेस 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. यानंतर विड्याच्या पानावर या गाय वासराची मूर्तीची प्रतिस्थापना करायची आहे. या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते.
या दिवसापासून घरासमोर रांगोळी काढण्यास सुरुवात करतात. काही स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. घरातील गाय वासरू यांना आंघोळ घातली जाते, अंगाला हळद लावली जाते, त्यांच्या अंगावर नवीन वस्त्रे घातली जातात. या दिवशी गहू मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. यानंतर गणपती बाप्पांना फुले दुर्वा वाहून घ्यायच्या आहेत. गाय वासराच्या मूर्तीला कृष्णाच्या मूर्तीला ही फुलं आपण अर्पण करणार आहोत. या दिवशी ग्रामीण भागातील लोक गायीला स्नान घालतात. त्याबरोबर गायीच्या कपाळावर हळद आणि चंदनचा टिळा लावला जातो. त्याचबरोबर गायीच्या गळ्यामध्ये फुलांचा हार घातला जातो. गायीला नैवेद्य देखील दाखवला जातो. तसेच गायीला गहू आणि अंकुर यापासून बनवलेले पदार्थ खायला घालतात. अशा प्रकारे वसुबारस या दिवशी गायीची पूजा करून तिचे आशीर्वाद घेतले जातात. अनेक जन्मांच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी व गायीच्या शरीरावर जेवढे केस आहे तेवढे वर्ष स्वर्गात वास व्हावा या कामनापूर्तीसाठी ही पूजा केली जाते. भगवान कृष्णांना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. या दिवशी संध्याकाळी गाय आणि वासरू यांची पूजा केली जाते. गायीच्या पायावर पाणी टाकले जाते. गायीला हळद कुंकू फुले अक्षता वाहून फुलांची माळ घालावी. वासराची पूजा करावी. निरांजनाने ओवाळून घ्यावे. गायीच्या अंगाला स्पर्श करावा. गाय वासराला गोडाचा नैवेद्य दाखवावा. नंतर गायीला प्रदक्षिणा घालावी. जवळ गाय उपलब्ध नसल्यास घरी पाटावर रांगोळीने किंवा तांदळाने गाय वासराचे चित्र काढावे किंवा मूर्ती असेल तर त्या मूर्तीची पूजा करावी. या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते. या दिवशी संध्याकाळी गाय आणि वासरू यांची पूजा केली जाते. पाण्याने चौकोनी मंडल काढून त्यावर नैवेद्य ठेवायचा आहे. दीपावली हा मंगलमय आणि आनंददायी सणाची सुरुवात वसुबारसेच्या उत्सवापासून होते आणि त्यानंतर धनत्रयोदशी नरक चतुर्थी लक्ष्मीपूजन पाडवा किंवा बलिप्रतिपदा आणि शेवटी भाईदूज यासारखे वेगवेगळे उत्सव दिवाळी सणाच्या वेळी साजरे केले जातात. वसू म्हणजे गाय आणि बारस म्हणजे 12वा दिवस म्हणून या 12व्या दिवशी 12 दिवे लावले जातात. त्याचबरोबर वसुबारस या दिवशी गायीची पूजा केली जाते म्हणून या उत्सवाला वसुबारस म्हणून ओळखले जाते. वसुबारस कथा एक वृद्ध बाई होती. तिची एक सून होती. त्यांच्या गोट्यात गुरेही होती, गव्हाळी मुगाळी वासरेही होती. एक दिवस ती वृद्ध सासू शेतावर गेली. तिने जाताना सुनेला सांगितले की गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव. खरं म्हणजे तिला सांगायचे होते की गहू आणि मूग शिजवून ठेव, पण सुनेने अर्थ वेगळाच घेतला. तिने गव्हाळी मुगाळी वासरे मारून त्यांचे मांस शिजवले. वृद्ध सासू घरी आल्यावर तिला सारा प्रकार समजला. सासू आणि सून दोघेही घाबरून गेल्या. सासू देवापुढे धरणे धरून बसली. देवाला विनवू लागली, अरे देवा, तू कोपू नकोस. सून आजान आहे, तिचा अपराध पोटात घाल, माझी वासरे जिवंत कर. देवाने वृद्धबाईचा निर्धार पाहिला आणि सायंकाळी गायी रानातून चारा खाऊन परत येईपर्यंत वासरे जिवंत केली. मग त्या वृद्ध सासूने गाई वासरांची पूजा केली. त्यांना गोडाचा नैवेद्य खायला घालून मगच ती जेवली. तर ही आहे वसुबारसची कथा आणि तेव्हापासून वसुबारस हा सण साजरा करण्यात येत असल्याचं सांगितलं जातं. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.